लग्नाच्या 16 वर्षानंतर घटस्फोट. मराठी कथा, मराठी स्टोरी. नवरा बायको कथा, मराठी कथा. माझे नाव नीता आहे. माझे लग्न खूप छान घरात झाले होते. माझा नवरा शांतनू खूप प्रेमळ, समजूतदार आणि लाखात एक असा होता. यापेक्षा चांगला नवरा मी देवाकडे मागू शकले नसते. असा पती मिळाल्याबद्दल मी स्वतःला खूप भाग्यवान समजत होते. त्याचे माझ्यावर खूप प्रेम आहे. आमच्या लग्नाला जवळपास 16 वर्ष झाली आहेत. आम्हाला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. आमची मुलगी 14 वर्षाची आहे तर मुलगा 10 वर्षाचा आहे. देवाच्या कृपेने आमचे एक सुखी कुटुंब आहे. माझ्या पतीचे एक कपड्याचे दुकान आहे. व्यवसायही चांगला चालला आहे, ज्यातून आम्हाला चांगली कमाई होते. माझे आयुष्य असेच सुरळीत छान चाललेले होते. पण नंतर एक गोष्ट घडली ज्याची मी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. एके दिवशी शांतनू घरी आला तर त्याचा मूड ऑफ होता. मला वाटले ऑफिसमध्ये कामाला ओव्हरलोड असेल. मी त्याचा मूड ठीक करण्यासाठी पटकन त्याचा फेवरेट आल्याचा चहा आणि कांदा भजी बनवली. कांदा भजी दिसली की शांतनूची कळी पटकन खुलते, पण आज तो खूपच गंभीर दिसत होता. तो मला बोलला, नीता, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचे आहे. मी म्हणाले, बोलशील रे, पहिल्यांदा चहा आणि भजी घे. पण शांतनूचे माझ्याकडे लक्षच नव्हते. कुठल्या तरी गहन विचारात तो गुंतला होता. काय झाले शांतनू, तुला बरे वाटत नाहीये का? मी काळजीने विचारले. शांतनू म्हणाला, आता मी जे तुला सांगणार आहे ना, ते अजिबात कांगावा न करता शांतपणे ऐक. माझे 1 वर्षापासून एका मुलीवर प्रेम आहे आणि आम्ही लवकरच लग्न करणार आहोत. त्यासाठी मला तुझ्यापासून घटस्फोट हवाय. काय चाललंय शांतनू? कशाला अशी मस्करी करतोय माझी? मला अजिबात आवडत नाही असली मस्करी. मी वैतागून म्हणाले, मस्करी नाहीये नीता, मी खरे तेच म्हणतोय. मला आता तुझ्यात इंटरेस्ट उरला नाही. माझी एक गर्लफ्रेंड आहे तृप्ती आणि मला तिच्याशी लग्न करायचे आहे. शांतनू गंभीरपणे म्हणाला, अरे पण तुला काही समजते का? तू काय बोलतोस ते? 16 वर्षाचं दृष्ट लागण्याजोगं संसार आहे आपला. पदरी 2 मुलं आहे. त्यांच्या भविष्याचे काय? मी आता जाम चिडले होते. अगं पुढचे ऐकून तरी घे. जरी मी तृप्तीशी लग्न करणार असलो तरी तुला आणि मुलांना वाऱ्यावर सोडणार नाही. तुझी आणि मुलांचीही जबाबदारी मी घेईन. तू काळजी करू नकोस. मी तजवीज करून ठेवली आहे तुमच्या भविष्याची. दर महिन्याला 2 लाख रुपये तुझ्या अकाउंटवर जमा होतील. शिवाय त्यांच्या शिक्षणासाठी वेगळे पैसे FD करून ठेवले आहेत. तुम्हाला माझ्या विना आयुष्यात काही कमी पडणार नाही. शांतनूने मला चक्क पैशांचा हिशोब ऐकवला. अरे राजा, मला मुलांना पैसे नकोय रे, तू हवा आहेस. इतकी वर्ष आपण छान संसार केला आणि आज अचानक तू असं सांगतोयस की तुला माझ्यात इंटरेस्ट नाही म्हणून. अशी काय चूक झाली रे माझ्याकडून? मी अगतिकतेने विचारले. मी इतकी वर्ष शांतनूला चांगलेच ओळखत होते. शांतनू माझा नवरा आहे आणि तो कधी खरे बोलतो आणि कधी खोटे बोलतो हे मला चांगलेच माहीत आहे. पण मला इतके दिवस त्याने फसवले कसे? गेले एक वर्ष त्यांचं अफेअर चालू आहे आणि मला ते कळलंही नाही. एकतर तो खोटे बोलत होता किंवा तो खूप हुशार होता. सुरुवातीला मला वाटले की तो मस्करी करत आहे, पण ही काही मस्करी नव्हती. ते सगळे खूप भयानक होते. मला काही सुचत नव्हते. अद्यापही विश्वास बसत नव्हता. मी शांतनूला म्हटले, तू काही असे करशील यावर माझा अद्यापही विश्वास बसत नाही. तुझे अफेअर खरे असेल तर तू तृप्तीला उद्या इथेच बोलाव. तिला प्रत्यक्षात बघितल्याशिवाय मला या गोष्टीवर विश्वास बसणार नाही. ठीक आहे, मी उद्याच तिला बोलावतो. त्यानंतर मी घटस्फोटासाठी अप्लाय करेन. त्यासाठी आपल्याला आधी 6 महिने वेगवेगळे राहावे लागेल. पण मला वेगळे होताना कुठल्याही प्रकारची नाटकं नकोयत. शांतनू कोरडेपणाने म्हणून आत निघून गेला. माझे मन आता अस्वस्थ होऊ लागले होते. मी सुन्नपणे सोफ्यावर बसून राहिली. तृप्तीसोबत शांतनूचे खरंच अफेअर असेल तर मुलांना मी काय सांगणार होते? रात्रभर मला झोप लागली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी शांतनू कुणाशी तरी फोनवर बोलत होता. कधी येणार विचारत होता. माझ्या काळजाचा तुकडा चुकला. तरीही एक मन सांगत होते की हे सारे खोटे असेल, पण माझ्या दुर्दैवाने हे सारे खरे होते. काही वेळाने दारावरती बेल वाजली. शांतनू दाराकडे धावला आणि खरंच एक मुलगी दारात उभी होती आणि ती आत आली. मी त्या मुलीला आधी पाहिले नव्हते, पण ती सुंदर होती. साधारण 25च्या असावी. शांतनूने माझी तिच्याशी ओळख करून दिली. ती खरंच तृप्ती होती. नीता ही तृप्ती. मी माझ्या कामानिमित्त नेहमी शहराबाहेर असतो. गेल्या वर्षी बाहेर कामानिमित्त गेलो असताना मी हिला भेटलो आणि मग आम्ही एकमेकांवर कधी प्रेम करू लागलो ते आम्हाला कळलंही नाही.
आता आम्ही लग्न करणार आहोत. हे सगळे ऐकून मला आता भोवळ यायची बाकी होती. मी ताडकन आत माझ्या रूममध्ये गेले. 16 वर्षाचा विश्वास आणि प्रेम असं तुटून जाईल याची कल्पनाही नव्हती. काय झालंय शांतनू? तो तर तसाच नव्हता कधीच. हे त्याचे कोणते रूप मी बघत होते. कदाचित वयानुसार शांतनू माझ्याबद्दल आकर्षण कमी झालं होतं, पण म्हणून इतक्या टोकाची भूमिका? बरे झाले मुलं शाळेत गेली होती, नाहीतर तृप्तीला बघून त्यांनी 1000 प्रश्न केले असते. तृप्ती गेल्यानंतर शांतनू रूममध्ये आला आणि म्हणाला, आता तरी तुझी तृप्तीबद्दलची खात्री पटली ना? मी परत सांगतोय की आपण शांततेत वेगळे होऊया. मी उद्याच घटस्फोटाची कागदपत्रे बनवायला देतो. शांतनू, मी मुळीच तुला घटस्फोट देणार नाही. मी याच घरात राहणार आहे, तेही मुलासकट. कोणी आपल्या आयुष्यातून जाईल तर ती तृप्ती असेल. मी शांतनूला माझा निर्णय सांगितला. हे ऐकून शांतनू त्यावेळेपुरते गप्प बसला, पण दुसऱ्या दिवसापासून तो तृप्तीला रोज घरी बोलवू लागला. माझी मुलं मोठी झाली होती आणि सर्व काही समजू लागली होती. माझ्यापासून घटस्फोट घेण्यासाठी तो इतक्या टोकाला जाऊ शकतो याची मला कल्पना नव्हती. घरात एक 14 वर्षाची मुलगी आहे, पण शांतनू त्याच्या वागण्याची अजिबात लाज वाटत नव्हती. त्याने मुलांशी बोलणेही बंद केले होते. वडिलांचे हे रूप पाहून मुलांनाही वाईट वाटू लागले. एके दिवशी तो तृप्तीसोबत हॉलमध्ये बसला होता. शांतनूने मुलीला तृप्तीसाठी पाणी आणायला सांगितले. ती तृप्तीला पाणी घ्यायला गेली आणि चुकून तृप्तीच्या अंगावर मुलीच्या हातातून पाणी सांडले. एवढ्याशा क्षुल्लक गोष्टीसाठी शांतनूने मुलीवर हात उचलला. आता मात्र हद्द झाली. काय करतो आहे शांतनू? तू वेडा झाला आहेस का? घटस्फोटासाठी तू हे सगळं का करत आहेस हे मला माहीत नाही. ठीक आहे, आता तू या मर्यादेपर्यंत जात आहेस तर मी तुला घटस्फोट देईन. मी शांतनूवर ओरडले. त्याचवेळी मी माझे आणि माझ्या मुलांचे सामान बांधून रागारागाने माझ्या माहेरी गेले. एक माणूस इतका कसा बदलू शकतो? इतका टोकाला जाऊ शकतो? मला आता शांतनूची तोंडही पाहायची नव्हते. जो पूर्वी आपल्या बायकोला आणि मुलांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपायचा, तो त्यांचा इतका तिरस्कार कसा करू लागला? मला काहीच सुचत नव्हते. दुसऱ्या दिवशी मला शांतनूचा फोन आला. मी अजूनही तुझी आणि मुलांची जबाबदारी घेईन. तुम्हाला काही हवे असेल तर तुम्ही मला फोन करू शकता. मी पैसे पाठवत राहीन. आम्हाला तुझ्या पैशाची काही गरज नाही. या पैशाच्या जोरावर तू त्या मुलीला इम्प्रेस केलंस ना? अशा मुली किती दिवस टिकतात रे? तुझे पैसे तुलाच लाभ हो, आम्ही आमची पाहून घेऊ. एवढेच बोलून मी फोन डिस्कनेक्ट केला आणि ऑक्सबॉक्सशी रडू लागले. पण थोड्याच वेळ आता मला रडून चालणार नव्हतं. मुलांच्या भविष्याची जबाबदारी आता माझ्या एकटीवर होती. वयाच्या या टप्प्यावर इतकं आरामाचं आयुष्य जगल्यावर पुन्हा काम करावं लागेल याची मला कल्पनाही नव्हती. पण आयुष्य तुम्हाला कधी उचलून खाली फेकून देईल याचा अंदाजही लावता येत नाही. दैवकृपेने मला इतकी वर्ष शांतनूसोबत राहिल्यानंतर मला कपड्यांचा बिझनेसचा चांगलाच अनुभव होता. मीही माझ्या घरातून कपड्यांचा व्यवसाय सुरू करण्याचे ठरवले. मला शांतनूकडून अजिबात पैसे घ्यायचे नव्हते, पण शांतनू वेळोवेळी माझ्या इच्छेविरुद्ध माझ्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर करत होता. मी पण त्याच वेळी ते पैसे त्याच्या अकाउंटमध्ये परत ट्रान्सफर करत होते. शांतनू मला पैसे घेण्यासाठी सतत फोन करून रिक्वेस्ट करत होता, पण मी पण एक मानी स्त्री होते. शांतनूकडून पैसे घेणे मला पटत नव्हते. मी त्याला एवढेच म्हणाले, तू आता फक्त घटस्फोटाची काळजी कर, आमची नाही. असाच 1 महिना निघून गेला. मी हळूहळू कपड्यांचा बिझनेस सुरू केला होता. इतके दिवस शांतनूसोबत राहिल्यावर माल कुठला आणि कुठे विकत घ्यायचा हे मला चांगलेच माहीत होते. हा अनुभव माझ्या कामी आला. माझी माहेरची लोक पण मला साथ देत होती. दुसऱ्या महिन्यापासून शांतनूचे फोन येणे बंद झाले. माझं तर आता याकडे लक्षही नव्हतं आणि आता त्याच्याशी बोलायचंही नव्हतं. घटस्फोटाला अजून काही अवधी बाकी होता. मी फक्त शांतनूला टेक्स्ट करून एवढे सांगितले होते की तू जेव्हा आणि जिथे मला सही करण्यासाठी बोलावशील तेव्हा आणि तिथे मी येईन. आता तू माझ्या आणि मुलांच्या बंधनातून मुक्त आहेस. आम्हाला तुझ्याकडून काही नकोस. मी आता माझ्या कामात लक्ष घालून लागले होते. एकदा काही सामान घेण्यासाठी बाहेर जायचे होते. मी त्या शहरात सामान घेण्यासाठी गेले होते. तिथे नेमकेच मला तृप्ती दिसली, पण ती तिथे कुणा दुसऱ्याचा हात धरून फिरत होती. नक्कीच तिला नवीन बॉयफ्रेंड असावा. शेवटी तिने माझ्या पतीसोबत पण फसवणूक केली. तिला दुसऱ्याच मुलासोबत पाहून मला आनंद झाला. या मुलीसाठी शांतनूने आम्हाला सोडले आणि आता शेवटी या मुलीने
तिचे खरे रंग दाखवलेस ना त्याला. आता कोण आहे शांतनूसोबत? कुणी नाही. शांतनू एकटं पडल्याचा आनंद मला झाला खरा, पण क्षणभर आता ही तृप्ती या मुलाला पण फसवेल. मग मी मनात विचार केला की आता मी तृप्तीला दुसऱ्या कुणालाही फसवू देणार नाही, म्हणून मी त्याच्या मागे मागे गेले. तृप्ती त्या मुलासोबत एक रेस्टॉरंटमध्ये गेली. मी देखील त्यांच्या पाठोपाठ रेस्टॉरंटमध्ये शिरले आणि सरळ त्या दोघांच्या समोर जाऊन बसले. मला तिथे पाहून तृप्ती हडबडली आणि तिथून उठून जाऊ लागली, पण मी तिचा हात धरून तिला खाली बसवले आणि त्या मुलाला तिचे सत्य सांगू लागले. पण त्या मुलाने मला बोलण्यापासून थांबवले आणि पहिल्यांदा आमचे म्हणणे ऐकून घ्या असे म्हणाला. मला वाटले की मी त्याला तृप्तीचे सत्य सांगून त्याचे डोळे उघडेल, पण उघडले वेगळेच. त्याने मला जे सांगितले त्यामुळे माझ्या पायाखालची जमीन सरकली. ती तडकन तिथून टॅक्सी पकडली आणि माझ्या नवऱ्याच्या घरी गेले. तिथे घरातल्या नोकराने सांगितलं की शांतनू सध्या हॉस्पिटलमध्ये आहे. हॉस्पिटलमध्ये आमच्या घरापासून फार दूर नव्हता. मी तिथे गेले. रिसेप्शनवर त्याचे नाव सांगून मला त्याचा रूम नंबर कळाला. मी रूममध्ये गेले. त्याचा मित्र तिथे होता. शांतनू डोळे मिटून शांतपणे पडून होता. मी त्याच्या अंगावर हात ठेवल्यावर त्याने डोळे उघडले. माझ्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. मी म्हणाले, शांतनू, एवढं नाटक करायची काय गरज होती? तू मला आधी स्पष्ट का नाही सांगितले? शांतनू कॅन्सर झाला होता आणि ॲडव्हान्स स्टेजला होता. डॉक्टरांनी शांतनूचे फक्त 6 ते 7 महिने आयुष्य बाकी आहे असे सांगितले होते. शांतनूला ती मरताना आम्ही पाहू नये ही शांतनूची इच्छा होती, म्हणून त्याने तृप्तीसोबत त्याचे अफेअर असल्याचे खोटं नाटक केले होते. तृप्ती त्याचा मित्राची ही लहान बहीण होती आणि तिने शांतनूच्या रिक्वेस्टवरून त्याची गर्लफ्रेंड बनण्याचे नाटक केले होते. त्याला आमच्या आयुष्यातून दूर जायचे होते, जेणेकरून शांतनूला काही झाले तर आम्हाला वाईट वाटू नये. मी शांतनूसोबत नसून कित्येक तास रडत राहिले. मुलांनाही हॉस्पिटलमध्ये बोलावून झाला प्रकार समजावून सांगितला. आता आम्ही शांतनूच्या घरी परत राहायला आलो आहोत. सध्या त्यांना आमची आणि आमच्या प्रेमाची सर्वात जास्त गरज आहे. पुढच्याच आठवड्यात मी शांतनूला घेऊन पुढील उपचारासाठी अमेरिकेला रवाना होणार आहे. मी देवाकडे प्रार्थना करत आहे की शांतनू लवकरच बरा व्हावा आणि त्याला काहीही होऊ नये. मला विश्वास आहे की ते नक्कीच होईल.